तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आपण आज बघणार आहोत कोणती अशी नवीन इंटरेस्टिंग अपडेट आली तेच मी तुम्हाला आज सांगणार आहे। मित्रांनो, वेदा मारणार अंबिकेला हाक तर अथर्व समोर येणार मायाचं खरं रूप। मित्रांनो, नेमकं काय घडलं तेच मी तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगणार आहे। तर आता शिवनाथांमुळे अंबिकेची सुटका झालेली असते, त्यामुळे मायाने जो काही कट कारस्थान रचून अंबिकेला संपवलेलं असतं त्याचा आता बदला घेण्याची पूर्णपणे वेळ आलेली असते। तर आता वेदावर आणि मायावर होत असलेला त्रास आता अंबिकेला काही बघवत नसतो, त्यामुळे ती आता शिवनाथांकडे येऊन सर्व काही सांगू लागते। बाबा, आता मायाला आणि वेदाला वाचवा, काहीतरी करा, खूप त्रास देते ती माया त्यांना। तर दुसरीकडे मदनने मीराच्या डोक्यामध्ये काटे घालून तिला बेशुद्ध केलेलं असतं, तेव्हा मदन आता तिला बेशुद्ध अवस्थेत एका पेटीमध्ये कोंडून ठेवतो। तर इकडे मात्र अंबिकेच्या तोंडून शिवनाथांना जेव्हा हे सर्व काही कळतं तेव्हा त्यांना चांगला धक्का बसतो। तेव्हा ते आता अंबिकेला बोलतात, तिकडं तुझी लेक, इकडं माझी धाकटी लेक, दोघेही मोठ्या संकटात आले आहे आणि आता त्यांना वाचवण्याची जबाबदारी आता तुझी आहे। तेव्हा अंबिका बोलते, बाबा मी सर्व काही बघू शकते, पण मी स्पर्श नाही करू शकत ना बाबा, असं काहीतरी करा की मी त्यांना शिक्षा देऊ शकेल। तेव्हा शिवनाथ बोलतात, त्यासाठी मी आजवर साधनेने बनवलेली शक्ती मी तुला देणार आहे। तेव्हा शिवनाथ आता अंबिकेला संपूर्ण शक्ती देतात आणि म्हणतात, जा बाळा, आता तुझं अर्धवट राहिलेलं काम पूर्ण कर, त्यांना त्यांची शिक्षा दे। तेव्हा मात्र अंबिका बोलते, बाबा मी माझ्या लेकीसाठी कुठल्याही क्षणाला पोचू शकेल आणि त्यांना त्यांची लायकी दाखवून त्यांना शिक्षा देणार। तर इकडं मात्र आता मीरा आता शुद्धीवर येते आणि ती पेटीत असल्यामुळे तिला गुदमरल्यासारखं होऊ लागतं, त्यामुळे ती जोरजोरात ओरडत असते, सर्वांना हाक मारू लागते, मात्र तिची हाक कोणापर्यंतच पोचत नसते। तर दुसरीकडे अंबिका आता घरामध्ये प्रवेश करते तेव्हा मंजिरीला भास होतो, ती अचानक डचकते। मात्र दादासाहेब तिच्या बाजूला असल्यामुळे तिला विचारू लागतात, काय झालं, असे अचानक का डचकली? तेव्हा मंजिरी बोलते, काय नाही हो, अथर्वचा विचार करत होते। तर दुसरीकडे समोर आता माया उभी असते, तेव्हा मात्र अंबिका आता त्या मायाजवळ जाते आणि तिला बोलणारच तितक्यात वेदा जोराची हाक मारते, आई। आता मात्र वेदाचा असा आवाज ऐकून सर्वांना शॉकच बसतो, सर्व आश्चर्यचकित होऊन आता वेदाकडे बघू लागतात। तेव्हा सर्वांना वाटतं की हे सर्व काही मायामुळे घडलंय, मात्र वेदाने तिच्या खऱ्या आईला बघितलेलं असतं, त्यामुळेच तिने हाक मारलेली असते। तेव्हा मंजिरीला डाऊट येतो। तर इकडे मात्र अंबिका आता ज्या दिशेने जात असते त्याच दिशेने आता वेदा सुद्धा तिच्या मागे जाऊ लागते। आता मात्र घरातील सर्व लोक आता वेदाच्या मागे जाऊ लागतात। मित्रांनो, आता वेदा पोहोचवणार का मीरापर्यंत सर्वांना? तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, बाय बाय मित्रांनो।